नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला अंडा बिर्याणी खावीशी वाटते, तेही झटपटवाली. चला तर मग बनवूया आज मस्त अशी कुकरमध्ये आपण झटपटवाली अंडा बिर्याणी. पहिले तर काय केलेलं आहे, तांदूळ बासमती तांदूळ घेतलेले आहेत, छान भिजत ठेवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपण इथे कुकरमध्ये बनवायला घेतोय, त्याच्यामुळे कुकरमध्ये तेल टाकायचं आहे. थोडंसं जास्तीचंच टाकलेलं आहे. पहिले आपण बरिस्ता जो असतो ना, कांदा मस्त असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. मी इथे मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत आणि त्यातला एका कांद्याचा आपण बरिस्ता बनवणार आहोत आणि एक कांदा आपण त्याची ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत. त्यामुळे निम्मा कांदा मस्त फाईनली चॉप करून जे कांदे घेतलेले आहेत ना, दोन्ही कांदे फाईनली चॉप केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर तेलावरती आता निम्मा कांदा पहिले आपण त्याचा बरिस्ता फ्राय करून घ्यायचा आहे. आणि कांदा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला फ्राय करायचा आहे. बघा इथे 5-1 मिनटं लागतात. छान असा कलर बघा किती सुंदर आलेला आहे. त्याच्यानंतर आता हे सगळं आपण कांदा काढून घेऊया एका प्लेटमध्ये. तेल सगळं नितळवून घ्यायचं आहे त्याचं. छान मी दाबून वगैरे ना चमच्या साहाय्याने त्यातलं तेल काढून घेतलेलं आहे. त्याच प्लेटमध्ये आता पुन्हा काढून घेतलेला आहे सगळा कांदा. आणि त्याच्यानंतर आता ह्याच तेलामध्ये ना आपण उकडलेली अंडी आणि 2 बटाटे घेतलेले आहेत. बटाटा कच्चाच आहे, त्याच्यामुळे थोडंसं आपण त्याला फ्राय करायचं आहे तेलामध्ये. अंडी ही उकडून घेतलेली आहेत आणि तेलामध्ये मस्त असं फ्राय करायचं आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकायचा असेल ना, तर थोडंसं ॲड करू शकता. लाल तिखट, हळद आणि मीठ वगैरे. मी इथे काहीच ॲड नाही केलेलं आहे. फक्त आपण तेलामध्ये छान असं फ्राय करून घेतलं आहे थोडंसं. जास्तही नाही घेतलेलं आहे, एकदम कलर चेंज होईपर्यंत प्रॉपर असं थोडंसं फ्राय केलेलं आहे. वरतून एक अंड्यावर सुद्धा एक छान अशी ना क्रिस्पी अशी लेयर येते, त्याच्यामुळे तर छान लागतो खायला. तशा पद्धतीने. आणि त्याच प्लेटमध्ये आपण सगळे उकडलेले अंडी आणि बटाटे आपण काढून घ्यायचे आहे. त्यानंतर पुन्हा त्याच तेलामध्ये आपण जो बाकीचा कांदा आहे कच्चा ना, तो टाकून घ्यायचा आहे. आणि आता हे आपण ग्रेव्हीसाठी आपण छान त्याला सॉफ्ट होऊ द्यायचं आहे. छान होतं म्हणून एकदाच तेल टाकलं होतं थोडंसं जास्तीचं, जेणेकरून पुन्हा टाकायची गरज लागली नाही. आणि जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं ॲड करू शकता. आणि हाही कांदा आपण त्याला छान सॉफ्ट होऊ द्यायचा आहे. त्याचबरोबर मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, तेही उभेच चिरून घेतलेले आहेत. जसं आपण कांदा उभा चिरून घेतलेला आहे ना, त्याच पद्धतीने टोमॅटोही उभे चिरून घेतलेले आहे. ते आता ह्याच्यामध्ये आपण टाकायचे आहे आणि तेही छान सॉफ्ट होईपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे. आणि छान मस्त परतते तोपर्यंत ह्याच्यामध्ये मी टाकते भरपूर असा ठेचलेला लसूण, कारण का त्याची चव जी येते ना, खरंच खूप भारी येते. तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट असेल ना, ती वापरलात तरीही चालेल. फक्त मी आता लसूण वापरलेला आहे ठेचून छान असा. जवळपास मी 8 ते 10 पाकळ्या झालेल्या आहेत लसणाच्या आणि छान ठेचून घेतलेला आहे. छान क्रश केलेला आहे आपण खलबत्त्यामध्ये आणि तोही परतवायचा आहे. छान आता इथे बघा कांदा टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये आपण बेसिक मसाले आहेत ना, ते वापरूया. पहिलं तर टाकलेला आहे चिकन मसाला. चिकन मसाला नक्की टाका, ह्याच्याने एक छान सुगंध येतो आणि आपल्या बिर्याणीला, ज्या कुकरवाली बिर्याणी आहे तिलाही खूप छान टेस्ट येते. त्यानंतर हळद टाकलेली आहे, धना जिरा पावडर टाकलेली आहे, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे. 2 चमचे टाकलेलं आहे मी लाल तिखट. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या स्पाइस लेवलनुसार तुम्ही ते वापरू शकता. आणि आता हे मसाले ना आपण छान असं परतवायचे आहेत कांदा टोमॅटोमध्ये. आता इथे तुम्हाला सगळं सुकं सुकं वाटत असेल, पण ह्याच्यामध्ये आपण दही ॲड करणार आहे ना, त्याच्यामुळे छान नंतर ग्रेव्ही तयार होईल ती. आता इथे थोडंसं दही आपण वापरायचं आहे. मी इथे घरचंच दही वापरलेलं आहे. जवळपास छोटी वाटीभर इथे टाकलेलं आहे दही. बघा आता इथे छान दही ओतून घेतलेलं आहे आणि इथे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून दह्यामध्ये सगळे मसाले व्यवस्थित मिक्स होतील. आणि याला छान अशी शिजू द्यायचं 5-1 मिनटं छान तेल सुटेपर्यंत. पटापट मिक्स करायचं. गॅसची फ्लेम इथे फक्त दही टाकताना थोडंसं लो करा, नंतर छान असं हाय फ्लेमवर त्याला शिजू द्यायचं. इथे बघा मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. त्याच्यानंतर बासमती तांदूळ आपण जो भिजत ठेवला होता, आपण एवढं सगळं करेपर्यंत ना बरीच वगैरे फ्राय वगैरे करेपर्यंत भिजला तरी बस आहे. त्याच्यानंतर छान धुवून वगैरे त्याला 2 ते 3 पाण्यातून त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये हा बासमती तांदूळ ओतून घेऊया कुकरमध्ये आणि व्यवस्थित पुन्हा एकदा आपण मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करायचं. जास्त पाणी ॲड करू नका, नाही तर मग ते चिकट चिकट एकदम होणार. आणि छान मोकळा मोकळा होण्यासाठी ना थोडं जसं आपले तांदूळ असेल त्याच्यानुसार पाणी ॲड करायचं ह्याच्यामध्ये. कारण का काही काही तांदूळ नवीन असतात, त्याच्यामुळे ते चिकट होतो भात. थोडा पाणी टाकलं तरी भात चिकट होतो, तसं नको व्हायला म्हणून. आणि दही आहे हे, त्याच्यामुळे पाणी त्याच्यात असतं, त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त टाकताना जरा व्यवस्थित अंदाजाने आपल्या जसं तांदूळ असेल ना त्या हिशोबानेच टाकायचं.
इथे छान व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर मी इथे पाणी टाकून घेते आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करूया पुन्हा एकदा पाणी टाकल्यानंतर. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं आहे. मीठ आपण आधी अजिबात वापरलेलं नाही आहे कुठे, त्याच्यामुळे व्यवस्थित पूर्ण बिर्याणीला आपलं छान मीठ लागेल ना, त्या हिशोबानेच मीठ टाकायचं आहे इथे. चवीनुसार इथे मीठ टाकून झाल्याच्यानंतर ना आपण बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकणार आहोत. इथे बघा चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं ढवळून घ्यायचं याला. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी अंडी आणि जे आपण अंडी फ्राय करून घेतले आहेत ना, बटाटे वगैरे फ्राय करून घेतलेले तेही टाकायचे आहेत. त्याआधी टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर अशी. आणि त्याच्यानंतर अंडी आणि जे बटाटे आपण फ्राय करून घेतलेले आहेत ना, ते वरतीच टाकायचे आहेत. पहिले आपण कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यानंतर मस्त असं अंडी बघा इथे छान फ्राय झालेली आहेत. मसाला वगैरे टाकला तर अजून छान दिसतात ती. आणि वरतून आता त्याच्यावर जो बरिस्ता आपण तयार केलेला आहे ना, तोही टाकायचा आहे. छान पसरवून टाकूया आपण व्यवस्थित हाताने. मी इथे व्यवस्थित हाताने आता कसं तो आपण काढून घेतलेला एकत्र झालेला आहे गोळा, त्याच्यामुळे व्यवस्थित मोकळा करून इथे आता अंडी टाकल्यानंतर ही चमच्या आतमध्ये अजिबात ढवळायचं नाही आहे कुठेच. व्यवस्थित सगळीकडे लावून घेतलेली आहेत अंडी आणि ती बटाटे वगैरे. त्याच्यानंतर बरिस्ता टाकायचं आहे आणि एक उकळी यायला लागली बघा साईडून आणि त्याच्यानंतर आपण इथे झाकण लावायचं आहे आणि 1 ते 2 शिट्ट्या काढायच्या. आणि त्याच्यामध्ये आपलं मस्त असं इथे कुकरवाली बिर्याणी तयार होते. इथे बघा कुकरवाली अंडा बिर्याणी मस्त इथे तयार झालेली आहे. सुगंध तर इतका सुंदर सुटला होता ना, असं कोणाला वाटणार नाही की अंडा बिर्याणी आहे. चिकन बिर्याणीसारखाच सुगंध एकदम सुटला होता. आणि बघा इथे राईस किती मस्त मोकळा झालेला आहे. सर्विंग प्लेटमध्ये इथे काढून घेऊया आपण. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपण गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर वापरणार आहोत. बिर्याणीमध्ये ह्या ना नक्कीच तुम्ही बटाटा वापरा. बटाट्यामुळे खायला अजून खरंच खूप भारी लागते ती बिर्याणी. बघा इथे मस्त अशी गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान चटपटीत झटपट होणारी आपली इथे कुकरवाली अंडा बिर्याणी तयार आहे. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडला असेल. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.